पुण्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे। पुण्यातील अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। पुण्यात काही भागात सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। मुसळधार पावसामुळे पुण्यात शाळांना आज सुट्टी दिली आहे। पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खडकवासला या परिसरातल्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। रहिवासी इमारती आहेत, अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि लोकांचं रेस्क्यू ठिकठिकाणाहून करावं लागतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। दृश्य आपण बघतोय सध्या रेस्क्यू टीमचे हे अधिकारी आहेत जे लोकांना वाचवण्यासाठी या पुराच्या पाण्यात उभे असलेले आपण बघतोय। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। बालाजी, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये? या सगळ्या सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। माझ्या मागच्या सोसायटीत सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि जे कर्मचारी आहेत महापालिकेचे ते अपुरे पडत आहेत। रेस्क्यू टीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र जे हे आहे मनुष्यबळ लागणार आहे ते पुरवण्यासाठी महापालिका असमर्थ ठरत असल्याचा आरोप स्थानिक आमदार सुद्धा करत आहेत आणि वेगवेगळ्या अशा 20 ते 25 सोसायटीमध्ये हे जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। इथले नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया, तुमच्या सोसायटीत शिरलं पाणी? सोसायटीत आता पाणी नाहीये, पण मागच्या बाजूला आपण बघू शकता तर पाणी दिसतंय। 42,000 आता काहीतरी पाणी सोडलंय ते म्हणतात। रात्री 10ला जो पाऊस सुरू झाला तो आता 9, 9:30ला थांबलाय। इथला खडकवासल्यात किती पाऊस येतो अजून माहित नाही। आता आम्ही आमच्या बिल्डिंगचं मागचं गेट ओपन करून जे मागच्या ज्या 4-5 बिल्डिंग्स आहेत तिथले लोकांना रेस्क्यू करण्यासाठी ते गेट उघडलंय। बघूया किती लोक अडकले आतमध्ये। नाही म्हणलं तरी मागच्या परिसरात 500-700 लोक असतील, म्हणजे एक 400-500 फ्लॅट आहेत, त्या हिशोबाने असेल। रिद्धी, अनेक सोसायटीत पाणी शिरले, लोक अडकलेत, रेस्क्यू टीम चालू आहे काम करायला आणि वेगवेगळ्या मार्गाने वाट काढत रेस्क्यू टीम त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते। मात्र आता इथला पाऊस जरी थांबला असला तरी विसर्ग सुरू असल्याने पाण्याची पातळी सुद्धा वाढत आहे। निश्चित आणि पुणेकरांना या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे किंवा ही जी रेस्क्यू टीम सातत्याने काम करते त्यांचाच आधार असणार आहे, कारण पावसाचा कहर पुण्यामध्ये झालेला आहे। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। तर पुण्यामध्ये ही जी पूर परिस्थिती आहे त्या संदर्भातले आणखी काही तपशील आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार देत आहेत, बघूया। पालिकेचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी रेस्क्यू टीम करत आहेत, मात्र पाण्याची पातळी जी वाढते, काय परिस्थिती आहे? पाणी वाढते, पाणी वाढणे शक्य असल्यामुळं अजून अर्ध्या तासामध्ये आम्ही पहिल्या मजल्याचे जे नागरिक बाहेर पडण्याचं म्हणजे सांगत आहेत त्यांना आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत। यांनी पूर्व सूचना न दिल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे। जवळपास 500 ते 600 लोक इथे अडकलेली आहेत, ज्यांना बाहेर काढण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे, परंतु सक्षम यंत्रणा नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाहीये। सकाळपासून फक्त बोटी येणार आहेत, अग्निशामक यंत्रणेत एकच आपल्याकडे गाडी आलेली आहे आत्तापर्यंत। विठ्ठलनगर पूर्ण भरत चाललेलं आहे, वरती साईनगर आत्ता भरतंय। आपल्याला युद्ध पातळीवर हे काम करायला पाहिजे। मला असं वाटतं की आयुक्त पण अजून इथे पोचलेले नाही आहेत। ते सांगतात मी 5 मिनिटात पोचतो, 10 मिनिटात पोचतो, पण ते नुसतं पोचून चालणार नाहीये। त्यांनी यंत्रणा ही सगळी इथं राबवायला आणली पाहिजे। अजूनही त्यांच्याकडनं काही हालचाल दिसत नाही, नागरिकांचा जीव धोक्यात आहे। आम्ही इथे सकाळी 3 वाजल्यापासून मंडळाचे कार्यकर्ते सोडले, तर कुठलेही प्रशासनाने येऊन इथे कुठलेही इथं अलार्म दिला नाही किंवा सांगितलं नाही की पाणी वाढणार आहे। सकाळी 4:30 वाजल्यापासून पाण्याचा प्रवाह चालू होता। 5:30 वाजेपर्यंत इकडचे फक्त नागरिकच होते। नागरिकांनी आपल्या गाड्या आणि प्रशासनाचे कुठलेही अधिकारी तोपर्यंत इथं पोहोचले नव्हते। 6 नंतर सर्व अधिकारी आलेले आहेत। तोपर्यंत पाणी दरवर्षी पाणी येते का? दरवर्षी पाणी सोडतात, पण यांना पाणी किती आणि कशा प्रवाहात सोडावं यांचं नियोजन नसल्यामुळे हे पाणी अचानक एवढं वाढलेलं आहे। मजला गेलेला आहे, ही समोरचीच बिल्डिंग आहे आमची। आता घर उघडल्यानंतर समजेल सगळंच घर गेलं आमचं आणि आम्हाला नुकसान भरपाई काही मिळणार नाहीये हे म्हणतं। यांना मान्यच नाही, कारण इथपर्यंत पाणी येतं म्हणून हे कॉर्पोरेशन मान्यच करत नाही। किती घर आहेत असे तुमच्या घराचे? आमच्या खाली 5 घरं आहेत ग्राउंड फ्लोअरला आणि हा जो वरचा मजला इथे दिसतोय त्याच्या 4थ्या पायरीपर्यंत ऑलरेडी पाणी गेलेलं आहे। दरवर्षी असं होतं? दरवर्षी होत नाही, पण हे पाणी अचानक त्यांनी सोडलं आणि कुठलंही नियोजन न करता हे पाणी सोडलेलं आहे। त्यामुळे आमचं प्रचंड सगळं घरच गेलंय म्हणा आमचं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।